प्रेक्षको नमस्कार. सामाजिक राजकीय या क्षेत्रामध्ये ज्यांचा नेहमीच सहभाग असतो असे वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव आपल्या स्टुडिओमध्ये. अनिलजी, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. खरं तर तुम्ही समाजासाठी एक मेळावा घेताय. नेमका काय या मेळाव्याचं स्वरूप आहे, कशासाठी घेताय आणि किती तारखेला काय सांगाल? हा 8 तारखेला समाजाचा मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित या देशाचे नेते, बहुजनांचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत. आणि मेळावा घेण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये वडार समाजावरती अन्याय, अत्याचार आणि समाज कुठंतरी भरकटले गेलेला आहे. त्याच्याकरता समाज जागृत करण्याकरता हा मेळावा आम्ही घेत आहे. वडार समाजाचा मेळावा तुम्ही घेताय, तर तो 8 तारखेला तुम्ही घेताय, तो नेमका कुठे घेताय, त्याचं ठिकाण काय असणार आहे? वडार समाजाचा मेळावा पिंपरी चिंचवडमध्ये औद्योगिक या क्षेत्रामध्ये ज्या महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे पुतळा आहे त्याच्या पाठीमागे खरारवाडी एक वडार वाडी आहे, त्या ग्राउंडवरती आम्ही तो समाजाचा मेळावा घेण्यात. राज्याचे तुम्ही उपाध्यक्ष आहात वंचित बहुजन आघाडीचे. तुम्ही यांना त्या कारणाने तुमच्या समाजाच्या लोकांपर्यंत किंवा वंचितचे तुमचे जे घटक आहे त्या लोकांच्या काय समस्या आहे हे तुम्ही जाणून नेहमी घेत असतात. प्रामुख्याने तुमच्या वडार समाजाच्या अशा काय समस्या आहेत की ज्या तुम्हाला तुमचा मेळावा घेऊन सोडवाव्या अशा वाटत आहेत? नाही सर, आता आपण बघितलं असं या महाराष्ट्रामध्ये तर काय चाललं आहे, प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार मांडतात, परंतु मला असं वाटतं समाजाचा विचार मांडण्याकरता कुठेतरी समाजाचं नेतृत्व असेल किंवा काही प्रस्थापित नेते मंडळी असतील हे कमी पडतात. आज आपण पाहिलं असाल महाराष्ट्रामध्ये की मी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली की आपण समाजाचं नेतृत्व करावं आणि जोपर्यंत समाज जागृत होत नाही तोपर्यंत या समाजाचं कल्याण होणार नाही, कारण की आपल्याला भांडावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या महाराष्ट्रामध्ये माझा समाज या खूप प्रमाणात आहे आणि हा समाज कुठेतरी दबलं जातं आणि कोणतरी दाबतं असं मला दिसतं. आणि म्हणून मी आज वडार समाजाचा मेळावा घेत आहे. ते घेण्याचं कारण असं आहे की माझं कुठलंही राजकीय पिंड नाही किंवा मी कुठलाही एक राजकीयसाठी मी कुठंतरी धावपळ किंवा मी कुठं काही गोष्टी करत नाही, पण समाज जागृत झाला पाहिजे आणि हा समाज माझ्या महाराष्ट्रामध्ये दिसला पाहिजे. आज आपण पाहिलं असेल की वेगळ्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे, ते राजकारण न करता समाजावरती लोक आता फ्लॅश केलं पाहिजे मला असं वाटतं. म्हणून हे समाज आमचं दिसलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. समाज खूप इमानदार आहे आमचं साहेब. आज आपण पाहिलं असेल 42 डिग्री ह्या उन्हाचं तापमान आहे. ह्या तापमानामध्ये आम्ही बाहेर पडू शकत नाही किंवा प्रस्थापित लोक बाहेर पडू शकत नाहीत, ज्या सत्तेमध्ये असणारे सत्तेमध्ये नसणार सुद्धा. परंतु माझा समाज आज अक्षरशः 42 डिग्री ह्या तापमानामध्ये सुद्धा अक्षरशः दगड फोडतं आणि कुठलंही न विचार करता आपल्या स्वाभिमानाने पोट भरतं, कष्ट करण्याचा विषय. परंतु एक कवर दगड फोडणं साहेब म्हणजे देवसुद्धा आम्हीच घडवायचं, देवाच्या मूर्ती आम्ही बनवायच्या आणि गड किल्ले तर आमच्या आता पूर्वजांनी ते काही काळामध्ये केले, परंतु आज कुठेही कामधंदा राहिलेला नाही आहे. आणि आमचा समाज कुठंतरी आज खरं तर आज शिकलेलं नसल्यामुळं आणि काही लोक या देशामध्ये मनोवादी विचाराचे असे अनेक लोक आहेत की हे समाज दबले पाहिलं ना अजून दाबायचं काम करायचं. परंतु आता सत्ता परिवर्तन तो होत असतो, पण समाज जर जागृत झालं तर मला वाटतं सत्तेची कोणाची गरज नाही आम्हाला. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी आज समाज जागृत करायचा प्रयत्न करतो आहे. तर अनेक लोकांनी मला प्रश्न केला की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण हा मेळावा का घेतला, परंतु मला त्यांना सांगू इच्छितो की या देशामध्ये, या राज्यामध्ये असं कोण नेतृत्व आहे आपल्याला पाठिंबा देणारा, कुठलं नेत्याचं नाव सांगा की बाबा ते आपल्याला पाठिंबा देतील किंवा आपलं प्रश्न या देशापर्यंत किंवा राज्यात सरकारपर्यंत मांडतील, असं कोणी दिसत नाही. परंतु ह्या पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा नेहमी एक उल्लेख असतो की छोटे छोटे घटकातली समाजाची लोक नेतृत्व तयार झालं पाहिजे आणि त्या नेतृत्वानी आपलं समाजच सांभाळलं पाहिजे. आमचा समाज नाही किंवा कुठलं काय नाही, तुम्ही तुमचा समाज जरी सांभाळला तर खूप मोठं त्या समाजावरती तुमचा उपकार होईल आणि तुम्ही कुठेतरी त्या समाजाचा पांग फेडला असं वाटतं. म्हणून हा मेळावाचे नियोजन आम्ही केलं आता सध्या. राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी तुम्ही समाज एकत्रित करण्याचं काम करताय? हो हो. बरं, या मेळाव्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हटलं की आमच्या समाजातले काही लोक तेवढे शिक्षित नाही आहे, उच्च पदावर नाही आहे, पण नेमका मेळाव्याचं स्वरूप काय? त्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकतर
महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, आम्ही आमची एक ताकद दाखवायचा प्रयत्न करणार. आम्ही आमचा समाज जागृत आहे, नंबर 1. नंबर 2, आमच्या समाजामध्ये कोण IAS ऑफिसर असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, कोणी IPS ऑफिसर असतील किंवा अजून काही शिक्षणाच्या माध्यमातून जे पुढे गेलेले समाज आहे आमचं, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान व त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. हा सत्कार आणि सन्मान ठेवायचं कारण असं आहे की ते समाजाला दाखवायचं आहे की शिकल्यानंतर काय परिस्थिती, शिक्षण झाल्यानंतर काय परिस्थिती आहे, आपण काय केलं पाहिजे. आयुष्यभर आमच्यासारखी कला साहेब, अक्षरशः तुम्ही जर एखादा जर पेन घेतला आणि त्याच्यावर जर तुम्ही एखादं चित्र जर काढला, तुम्ही तिथं कमी पडसाल. पण आमचा समाज छन्नी आतडून जी कला, जी कृती जी बनवती, जी मूर्ती बनवती, जी काही कुठली त्यांच्या माध्यमाच्या हातात जी कला आहे, ती कला कोणीही चोरून नेऊ शकत नाही. परंतु आज परिस्थिती अशा आहे की आज ते सुद्धा कामंसुद्धा राहिलेली नाहीत. आणि अक्षरशः मी आज ज्या वेळेस मी महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला दौऱ्याला पाठवलं होतं की वडार समाजासाठी समाज मेळावा की लोकांची बैठक घ्या, त्यावेळेस मी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जेवढं लातूर असेल, हिंगोली असेल, जालना असेल, बीड असेल, नागपूर, भंडारा, यवतमाळ या भागामध्ये जात असताना मी ज्या वेळेस लातूरमध्ये गेल्यानंतर उदगीर या भागामध्ये गेलो सर. मी त्या उदगीरमध्ये अक्षरशः गावाचा जो कचरा असतो ना, जे डम्पिंग खाली करतं, जे सगळं गावाचं घाण, त्या गावाचं घाण कचरा खाली होतं त्या खाणीमध्ये. म्हणजे खाण आम्हीच बनवली, खाण आम्हीच खोदला आमच्या पोट पाण्यासाठी. आणि त्याच खाणीमध्ये एका बाजूला डुकरं, एका बाजूला कुत्री, एका बाजूला वेगवेगळे जनावरं, आणि त्या कचरकुंडीत माझा समाज राहिला होता साहेब. हे खूप दुर्दैव वाटलं मला. म्हणजे राजकारण करतोय आपण तर कशासाठी, तर आता मी राजकारण करतोय तर लोकांना वाटतं की याला काहीतरी निवडून येण्यासाठी काहीतरी नियोजन प्रयोग करतो, हा याला कुठंतरी मतदान मिळवायचं कुठं झालं. पण माझं मतदारसंघ लातूर थोडी आहे, माझं मतदारसंघ जालना थोडी आहे, माझं मतदारसंघ नागपूर थोडी आहे. ज्या मतदारसंघात मला निवडून येते त्या मतदारसंघात काम करेल ना. परंतु समाजासाठी मी माझ्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. या समाज जागृत झाला पाहिजे. त्या समाज कुठलेही आम्ही म्हणत नाही की बाबा तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्ही आलंच पाहिजे, पण वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्ही का आलं पाहिजे ह्याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. कुठला पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा कुठलाही पक्ष असेल, भाजप असेल, की तुम्हाला काय दिलं. आणि तुम्ही आजपर्यंत झेंडे घेऊन फिरता, तुम्ही आज त्यांच्या सतरांच्या टाकता, खुर्च्या टाकता, त्यांच्यासाठी धावपळे, दगडफेक, म्हणजे अनेक गोष्टी आंदोलनं करता. तर त्याचा मोबदला आपल्या समाजाला काय भेटलं ह्याच्यासाठी साहेब हे आजचा जे 8 तारखेला जे मेळावा होणार आहे, खूप महत्त्वाचा मेळावा आहे. हा मेळावा आज आपल्या माध्यमातून खरं तर म्हणजे पत्रकार आणि मीडिया हे चौथं स्तंभ मानले जातं आपल्या हे देशामध्ये. आपण लोकांना घडवता सुद्धा, आणि जे चुकीचे लोक आहेत त्यांना त्यांचा जास्त सुद्धा दाखवतात. तर आपल्या माध्यमातून आम्हाला या समाज हे दाखवा लोकांना. आमचा समाज काय करतं आजही बघा तुम्ही साहेब. आजही ही औद्योगिक क्षेत्र आहे पिंपरी चिंचवड. या पिंपरी चिंचवड मी आज लातूरमध्ये पण साहेब मेळावा घेतला असता, मी हिंगोलीमध्ये घेतला असता, अनेक राज्यामध्ये घेतला असता, जिल्ह्यामध्ये घेतला असता. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये घेण्याचं कारण असं आहे की या पिंपरी चिंचवड आशिया खंडात सगळ्यात मोठा श्रीमंत महानगरपालिका मानलं जातं की स्मार्ट सिटी वगैरे अशा पद्धतीने. तुम्ही स्मार्ट सिटी दाखवताना तर तुम्ही लोकांची संख्या, व्यथा हे दाखवा. माझा समाज आजही 5 बाय 5, 10 बाय 10च्या एक बाकीच्या एका छोट्याशा घरामध्ये राहतात. आजही दगड बांधकाम खाणे ह्याला जातात, परंतु त्यांना कुठेही रोजगार नाही, त्यांना कुठे शिक्षणासाठी त्यांना सवलती नाहीत, त्यांना कुठेही काही जातीचे दाखले महत्त्वाचे. म्हणजे जातीचे दाखले साहेब 70 वर्षातून 50 वर्षाचा पुरावा आम्हाला मागताय तुम्ही. अहो आमचं जन्मतो आम्ही जिथं काम करतो, ज्या ठिकाणी जिथं आम्ही एखादं खडी फोडायला जातो आपण, त्या ठिकाणी आता आमची महिला असेल ती त्या ठिकाणी डिलिव्हरी होती, त्या भागात होती, ज्या ठिकाणी जाईल तिथं, परंतु ते पुरावा नाही आमच्याकडं. मग असे आम्ही भटके समाजाची माणसं, भटक्या समाजाचा आमचा समाज आज हे ह्या गावात उद्या, ह्या गावात उद्या, त्या गावात, तर आमच्याकडे पुरावाच नाही. म्हणून आम्हाला जातीच दाखले भेटत नाही. आणि जातीच दाखला भेटत तर आम्हाला कुठलं ते सवलती नाहीत. हा खूप मोठा मुद्दा आहे साहेब. आता तुम्ही जो मेळावा या ठिकाणी घेताय, तर हा पिंपरी चिंचवडकर वासियांसाठी का संपूर्ण राज्यामध्ये तुमचा ज्या ठिकाणी समाज विखुरला गेलेला आहे त्यांच्यासाठी आहे? तुम्ही आपला आवाजच्या माध्यमातून तुमच्या समाजातल्या लोकांना काय अपील कराल की त्यांच्यासाठी हा मेळावा कितपत महत्त्वाचा आहे? मला समाजाला हे महत्त्वपूर्ण त्यांना माहिती द्यायची आणि मला त्यांना विनंती करायची आणि त्यांच्यापर्यंत हे मला पोचवायचं. अनिल जाधव हा प्रकार बाजूला सोडा, नेते मंडळी बाजूला सोडा. आपण बजरंगबलीचे भक्त आहोत आणि बजरंगबली कुठले तर रामाचं भक्त आहे.
आणि रामाचं एकनिष्ठेने बजरंग बलीने आमची एकनिष्ठेने भक्ती केलेली आहे, तर त्या बजरंग बलींच्या विचारांचा माणूस मी आहे. शाहू फुले आंबेडकर मानणारा माणूस व्यक्ती मी आहेच, परंतु आमच्या काही समाज घटकांना काही जातीचं काय त्यांच्यावरती एक रस एक असा एक प्रभाव झालेला आहे. शाहू फुले आंबेडकर म्हणले त्यांना भीती वाटते, पण ज्या दिवशी शाहू फुले आंबेडकर ज्यावेळेस तुम्ही वाचसान ना, त्या दिवशी नागराज मंजुळे तुम्ही बनसान, IAS ऑफिसर बनसान, तुम्ही डॉक्टर बनसान, शाहू फुले आंबेडकरच्या ज्यावेळेस तुम्ही माहिती विचारधारा करसान त्यावेळेस. परंतु असा प्रकार नाही. म्हणून मी काय सांगतो, एक कार्यकर्ता म्हणून, एक सेवक म्हणून, हनुमानचा विचार म्हणून मी आज आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक विचार केला पाहिजे. जर मला राजकारण जर करायचं असेल तर मी प्रस्थापितला धरून त्यांचे हातपाय धरून माझं काय दुनिया काय करून मी इथं कुठेतरी सत्यसाहेब बसू शकतो आजच्या लेवलला, की असं बी एवढं बी वेळ नाही माझ्यावरती. मी कुठंतरी कोणाला तरी एक म्हणून माझंही चांगलं व्यवस्थित आहे, माझं वातावरण चांगलं, म्हणजे मी 2 घास खाऊ शकतो, आमचं घर चांगलं चालू शकतं आमच्या ह्याच्यावरती. परंतु ज्याच्याकडलं आहे ते काय करतं, समाजाचं काहीतरी देणं लागतं, समाजात देणं लागतं. मी फिरलो म्हणून मला कळलं. आता मी स्वयंघोषित संस्थापक अध्यक्ष व्हायचं, मी स्वयंघोषित नेता बनायचं आणि स्वयंघोषित नेता म्हणून राज्यभर पसरवायचं आणि त्याचा कुठंतरी बेनिफिट कुठंतरी कुठल्या तरी पक्षाच्या माध्यमातून त्याच्या पायथ्याखाली त्याच्या टाचाखाली नेऊन आपलं समाज सोडायचा, त्याच्या माध्यमातून काय ती मिळवायचं. तसंतला अनिल जाधव नाही आहे. अनिल जाधवांनी बहुजनांचं काम बघत असताना, बहुजनांमध्ये असताना माझा समाज आज बिखरला गेलेला आहे. आज मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातूनच विनंती आहे साहेब, गल्ली खेड्यापाड्यात वाड्या वस्तीपर्यंत हे चॅनलच्या माध्यमातून पोचवा की हे चांगलंच काय चाललं आहे आपल्या परिस्थिती. आणि तुम्ही जातीने बघू नका, विचारांनी बघा. जात संपली आता. हे राजकारण, हे देश जातीवरून धर्मावरती राजकारण चाललं आहे, कामावरती काही चाललेलं नाही. म्हणून माझा समाज आज बिखरले गेलेला आहे आणि या समाजाला विनंती आहे, आज जे मी हा मेळावा जे घेतोय, ह्या मेळाव्यामध्ये एक संदेश आहे या राज्यातल्या सगळ्या वडार समाजाला की आपण एक होऊया, एक संघटक बनूया, संघटन बनू. जोपर्यंत तुम्ही तुमचे संघटन बनवणार नाही, तुम्ही एकत्र होणार नाही, त्यावेळेस प्रस्थापित आपल्याला विचारणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सुखरूपात, आम्हाला त्याचा विरोध नाही. परंतु मी ज्या पक्षामध्ये काम करतो, वंचित बहुजन आघाडी, माझ्या नेत्याने मला सांगितलंय की पक्षानंतर समाज पहिलं. म्हणजे हा पहिला नेता असा भेटलाय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब. समाज आपलं एक उठलं पाहिजे, संघटन मजबूत केलं पाहिजे, तरच तो नंतर तुमच्या पायाखाली, तुमच्या ह्याच्याखाली पाय धरला सगळे प्रस्थापित तुमच्या पैसे येते, पण तुम्ही संघटनच करत नाही. म्हणून आज आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं तुम्ही बघितलं असेल, त्यांचे प्रत्येक लाईव्ह प्रत्येक चॅनलवरती आपण देत असता. त्यांची एक विचारधारा आहे, त्यांच्याकडे काहीतरी देणं आहे या देशाला. त्यांचे आजोबांचं जे संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून छोटे छोटे घटकातल्या लोकांना, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, अहो साहेब तुम्हाला मी मध्ये पण सांगितलं की मी ज्या ठिकाणी काम करत होतो, साधं नगरसेवक पदासाठी मला तर उमेदवार देत नसतील तर माझे समाजाची लोक आमदार खासदार कधी व्हायची. अहो त्या माझ्यासारख्या छोट्या एक दगड फोडणाऱ्याच्या घरातला, ठीक आहे मी आज नाही, लोक म्हणतील ना आमच्या समाजाचे हा कुठं दगड फोडतो, आता जा कुठं, अरे पण माझे पूर्वज असेल दगड फोडत होतीच ना. आज त्या घटकातला पोरगा काय, घटकातल्या पोराला त्या आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी एवढं मोठं व्यासपीठ दिलं. आणि ते व्यासपीठ ह्यासाठी दिलं की तुम्ही स्वतःचं वाहवाह करण्यासाठी नाही, ते व्यासपीठ समाजासाठी दिलेलं आहे आदरणीय साहेबांनी. आता खंबीर नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब भेटलेले आहेत. ते कुठल्याही पदाला बळी पडत नाही. ते आजही मंत्री आणि खासदार होऊ शकतात, परंतु छोटे छोटे घटकातल्या माणसांना त्यांना बनवायचे आणि ह्याची संधीचं सोनं करावं. राहिला विषय समाजाला जर साहेबांचं जर तीड असेल किंवा ह्या आमच्या पक्षाचा जर त्यांना जर लई मोठा राग असेल, रोष असेल, तर त्यांनी ते सोडून एक वडार समाजाचा कार्यकर्ता काम करतो, या समाजासाठी आपल्या समाजाचा पोरगा आहे, कोणतर त्याच्या पाठीशी उभे, माझ्यासाठी तुम्ही त्या कार्यक्रमाला या आणि साहेबांचा विचार पहा. म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे विचार बारीक बारीक आपल्याला जेवढं माहिती नाहीत तेवढं त्यांना माहिती. त्यांनी आमदार म्हणजे अकोल्यामध्ये तुम्ही पाहिलं असतं, बळीराम शिरस्कर हे माळी समाजाचे 2 वेळा आमदार बनवलं. धनगर समाजाचे हरिदास बदे 2 वेळा आमदार बनवलं. आज तुम्हाला बंजारा समाजाचे एक महिला, त्यांना सभापती बनवलं. पारधी समाजाचे असतील किंवा आदिवासी असतील, ह्यांना आमदार खासदार बनवणारा एकमेव माणूस, बौद्ध समाजाचा आमदार न बनवता त्यांनी आमच्यासारख्या माणसांना त्यांनी आमदार खासदार मंत्री बनवलं साहेब. म्हणजे ह्याचा पण विचार केला पाहिजे ना आपण. बरोबर. मग ह्याच्यासाठी ह्या लोकांना, काही लोकांनी आता मला विचारलं, अण्णा तुम्ही स्वतःच्या नावाने का नाही मेळावा घेतला. मी त्यांना म्हटलं माझ्या नावाने मेळावा घेतला,
तर आपला विषय आणि आपला हा सगळा जे आता आपल्यावरती जे अन्याय घडतो हे कोण पुढं मांडणार आणि कोण ऐकणार आहे आपलं? अनिल जाधव म्हणजे कोण? मी आमदार आहे का, खासदार आहे का, नेता आहे का, मंत्री आहे? बरं, दुसरी गोष्ट आपल्याला प्रत्येकाला बंजारा समाजाला जे सेवालाल त्यांचा एक राष्ट्रसंत आहे, बौद्ध समाज नेत्याला आदरणीय म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील की बौद्ध तथागत गौतम बुद्ध आहेत, मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे आहेत, माळी समाजाला महात्मा ज्योतिबा फुले. दुर्दैव साहेब आमचं, आम्हाला अजून आमचा महापुरुषच भेटलेला नाही. अजून आपला महापुरुषच सापडलेला नाही आपल्याला. 10,000 वर्षपूर्वी होऊन गेलेलं रामायणामधले बजरंग बली ओळखून आपण त्यांना आपलं दैवत मानलो. मान्य आहे, धर्म आहे. मी आजही धार्मिक आहे, पण मी धार्मिक असून मी अंधश्रद्धेला कधीच बीट टाकत नाही. मी श्रद्धा करतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कधीच सांगितलेलं नाही की तुम्ही तुमचं देव मानू नका, नामू नका. अरे बाबा, तुमचं ते माना, तुम्ही तुमचं देव माना, सगळं माना, परंतु तुम्हाला काय मिळवायचं हे तुम्ही त्याच्याही पलीकडे तुम्ही काहीतरी मिळवा. म्हणून आम्हाला महापुरुष नाही आहे, आम्ही बजरंग बलीलाच महापुरुष केलेलं आहे. आमचे झेंडे असतील, आमचे कुठे एखादे बॅनर असेल, आमचं काय असेल, बजरंग बली, जय बजरंग जय वडार, असा आमचा नारा असतो. जसं जय भीम, जय अण्णाभाऊ साठे, जय लहूजी, जय सेवालाल, जय, म्हणजे अशा गोष्टी आहेत ना, त्या आमच्यात अजून नाही साहेब. म्हणजे आमच्यात परिवर्तन अजिबात झालेलं नाही. आणि जे आमचे नेते झाले साहेब, जे नेते, ते नेते कुणाला तरी विकले गेलेले आहेत. बरं. आणि विकले गेल्यानंतरचे त्याच्या पलीकडे तुम्हाला एक सांगतो, आमच्या समाजाचं एक मत हो, ते इमानदारी साहेबले. तुम्ही जर त्यांच्या गळ्यात हात टाकला ना गळ्यावरती, किंवा तुम्ही त्याची प्रेमाने बोलले, ते तुमची पार बुटं पुसतील, पार तुम्हाला पार खांद्यावरती घेतील. परंतु त्यांना ज्या दिवशी कळलं ना, किंवा आपल्याला का जवळ घेतो, आपल्याला काय विचारतो, हा जर कधी विचार झाला साहेब, 100% ह्या समाजाचा परिवर्तन होईल. आज आम्ही दोघंही भाऊ, म्हणजे कुठली दारू, गोवा, गुटखा, तांबाखू मावता आमच्या आयुष्यात कधी नाही. आमच्या आईने आम्हाला असं घडवलं की तुम्ही जे आपले पूर्वजांनी केलं ते तुम्ही करू नका. बरोबर. माझ्या विचारांनी करा तुम्ही. आम्ही आईच्या विचारांनी चालणार, व्यसनाधीन होऊ नका. आमच्या आईने एक सांगितलंय, देव हा फोटोमध्ये, हा मूर्तीमध्ये, माणसातले देव ओळखा तुम्ही. आजही आम्ही म्हणत्या, आजही आमच्या घरी किंवा माझ्या ऑफिसमध्ये येऊन किंवा कुठं काय असेल, आम्ही पहिलं माणसांना बघतो. आणि त्या माणसांचं आम्ही आजही आमच्या घरी लोक अनेक तक्रारी घेऊन येतात, त्यांच्यावरती अन्याय होतो. माझ्या आईने सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा छोट्या घटकातल्या महिलांचं त्यांचे नवरे दारू पिऊन हाणायचे किंवा अन्याय व्हायचा, त्यांच्यावरती काही करायची. आमची आई एक चांगल्या पद्धतीने त्यांना न्याय द्यायची. आमची आई पण खूप म्हणजे त्यांना महाराष्ट्र समाजकार्य म्हणून त्यांनाही महाराष्ट्र पुरस्कार आहे आईला, आणि आईच्या माध्यमातून आम्ही हे करतो. परंतु हा कार्य माझ्यापर्यंत न ठेवायचं साहेब. मला कार्य वाढवायचं, हा कार्य वाढवायचं, हे समाजासाठी वाढवायचं आहे. आणि समाजाने जर स्वीकारलं मला, समाजाने साहेब, मी आजही तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, समाजाने जर मला स्वीकारलं, मला कार्यकर्ता म्हणून मला स्वीकारा, नेता म्हणून स्वीकारू नका. ज्या दिवशी तुम्ही मला नेता बनवसाल, ज्या दिवशी मी नेता होईल, तेव्हाच मी तुमच्यात नसेल. कारण की ती लालचच खूप भयानक आहे. आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब अवघा देशाची माणसं त्या माणसापासून पाय धरतात. त्या माणसं तो पाय पण पडून देत नाही साहेब. अरे तो बाबासाहेबाचा सक्का नातू, जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वंशज उदयनराजे भोसले सांगतो किंवा अजून काय राजे सांगतो, त्यांचा आपण त्या गादीचा आपण मान राखतो सांगतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू आहेत ना डायरेक्ट साहेब. बरोबर. आणि मला अभिमान आहे, म्हणजे मला गर्व आहे या गोष्टीवरती. मी एक विचारवंत, एक कुठल्याही जातीला भीक न घालणारा माणूस, बहुजनांचा विचार करणारा माणूस, छोट्या घटक, म्हणजे तुम्हाला आम्हाला साहेब माहिती नसतील एवढे त्या साहेबांचं जनरल नॉलेज त्या जातीवरती आणि समाजावरती आहे. त्यांचं एकच मत आहे की माझा नाभी समाज जो केस कापणारा जो असेल ना, तो बी सभागृहात किंवा बी कुठं तो बी कुठून जायला पाहिजे. हक्क अधिकार आहे, माझ्या आजोबांनी दिलायचं पत्रिकेला. तर असा हा प्रकार आहे. आणि मला वडार समाज महाराष्ट्रामध्ये आपापल्या ताकदीने, आपापल्या विचारांनी मोठं व्हावं, हा मेळावा वडार समाजाच्या हितासाठी आहे, वडार साहेबांच्या हक्कासाठी आहे आणि त्यांच्या अधिकारासाठी आहे. आणि म्हणून हा अधिकार आपल्याला मिळवलाच पाहिजे. आणि मिळवायचा अधिकार हक्क आपल्याकडे, आपल्याला कुणीच पुढाकार करणार नाही, आपल्याला कुणीच आपल्याला पुढून येणार नाही.
म्हणून हा मेळावा साहेब एक चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून इथं मला बोलवलं आपण एवढं चांगल्या पद्धतीने, आणि आपण हे माझ्या समाजाला एक वेगळ्या आपल्या माध्यमातून हे विचार पोचवावं. आणि आम्ही जरी कधी असं नसतं, माझा समाज एखादं कुठं असतं तर आपल्याही चॅनलच्या माध्यमातून जरा त्यांची घरं वाड्या वस्त्यावर थोडंसं आपली चॅनल हे जावं आणि ते लोकांना दाखवावं की परिस्थिती काय. अनिलजी, आपला आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. तुमच्या मेळाव्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला संपर्क केला आहे आणि आज स्टुडिओमध्ये तुम्हाला बोलवलेलं आहे की नेमकी कार्यक्रमाची आणि मेळाव्याची रूपरेषा काय आहे. तर प्रेक्षको, येत्या 8 मे रोजी या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी वडार समाजाचा जो काही मेळावा होणार आहे त्या संदर्भामध्ये ज्यांनी आयोजन केलेले ते आयोजक वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिलजी जाधव या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित होते. त्यांनी या मेळाव्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. तुमच्या समाजाच्या ज्या काही व्यथा, जे काही प्रश्न या मेळाव्याच्या माध्यमातून मार्गी लागतील किंवा जे काही मेळाव्यामध्ये तुमचा इतरही जे काही कार्यक्रम असेल त्या वेळेस देखील आपला आवाज तुमच्या कव्हरेजसाठी त्या ठिकाणी उपस्थित असेल. आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या मेळाव्याला आणि आपल्या समाजाच्या पुढील उन्नतीला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर.